मोठी बातमी आहे। कल्याणमधून फटाफूट होऊ नये म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे नगरसेवक नॉट रिचेबल झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञातस्थळी गेलेले आहेत, तर मनसेचेही 7 नगरसेवक अज्ञातस्थळी असल्याची माहिती मिळते आहे। कारण या ठिकाणी मनसेची किंवा उबाठाच्या नगरसेवकांची मदत लागणारच आहे, म्हणून त्यांना खेचाखेची फोडाफोडीचे प्रकार होऊ शकतात। असं होऊ नये म्हणून शिवसेनेचे आणि मनसेचे नगरसेवक हे अज्ञातस्थळी गेलेले आहेत असं कळतंय, किंवा अज्ञातस्थळी त्यांना नेण्यात आलेलं असेल। महत्त्वाची बातमी आहे, आता आपले नगरसेवक फुटू नयेत, ते भाजपच्या किंवा शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागू नयेत म्हणून शिवसेना ठाकरे आणि मनसे यांचे नगरसेवक अज्ञातस्थळी गेलेले आहेत। असं आहे की आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत। तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। मुंबईतले नगरसेवक, मुंबईचे नगरसेवक का डांबून ठेवावे लागले असा संजय राऊतांनी प्रश्न विचारला होता। आता पुन्हा एकदा जाऊन त्यांना विचारावं लागेल की मग कल्याणमध्ये काय झालं। पुढे जाऊया। ठाण्यामध्ये भाजपला महापौर मिळावेत असं निरंजन डावखरे यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे महापौर पद ठाण्यामध्ये भाजपला मिळावं असं निरंजन डावखरेंनी म्हटलंय। भाजपनं मोठी मागणी केलेली आहे असं कळतंय। ठाण्यामध्ये भाजपला महापौर पद हवं आहे। महापौर पदाबाबत मोठी मागणी, 2 वर्ष तरी महापौर पद भाजपला हवं अशी मागणी पुढे येते आहे। स्ट्राईक रेट भाजपचा ठाण्यामध्ये 100% आहे। खूप मोठ्या प्रमाणात भाजपची बॅनरबाजी ठाण्यामध्ये बघायला मिळते आहे आणि महापौर पद मागितलंय असंही कळतंय। आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना शब्द दिलेले आहेत ते शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला योग्य पद्धतीचा रोल हा महानगरपालिकेमध्ये भेटला पाहिजे आणि जर नसेल तर जे रोल आम्हाला ठाणेकरांना आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी घ्यावा लागेल तो आम्ही निश्चितपणे घेऊ। आणि याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ठाणेकर जे आहेत, ठाणेकरांच्या हितासाठी ज्या कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला जावं लागलं आम्ही त्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे। आणि मुळात नगरसेवकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस कुठलीही गोष्ट करायला आहे ना त्याला एक साधारणपणे 1 वर्ष तर सगळं समजून घ्यायला लागतं आणि त्याच्यामुळे 2 वर्ष तरी किमान हा 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्या व्यक्तीला असलाच पाहिजे जो तो व्यक्ती त्या पदावरती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीची अपेक्षा ही निश्चितपणे आहे। ठाणे महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला वेग आलाय। भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। ठाण्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी जोरदार बघायला मिळते आहे। या बॅनरमधून शिवसेनेला सूचक इशारा देण्याचा प्रयत्न दिसतोय। शीळ ते वडवली, भाजप वाढवली असा मजकूर बॅनरवर प्रसिद्ध करण्यात आलाय। ठाण्यामध्ये भाजपची ताकद वाढल्याचा दावा करत शिवसेनेला भाजपनं डिवचलाय आणि भाजपला 2 वर्ष महापौरपद हवं आहे अशी मागणी निरंजन डावखरेंनी केली आहे। आत्ताच आपण त्यांनी स्वतःच ते काय म्हणाले ते ऐकलं। अन्यथा ते विरोधात बसायला, म्हणजे भाजप विरोधात बसायला सुद्धा तयार आहे अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलेली आहे। ठाण्यात सत्ता स्थापनेकरता आता भाजपकडून दबाव तंत्राचा वापर केला जातोय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा महापालिकेतला गट आज स्थापन केला जाणार आहे। याबाबतची कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करून आज गट नेत्याची निवड केली जाईल असं कळतंय। गटनेत्याच्या यादीमध्ये वरिष्ठ नगरसेवक यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोलेंसारख्या तरुण अनुभवी नगरसेवकांच्या नावाची चर्चा आहे। आज गट स्थापन करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास नगरसेवक फुटीच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळेल। त्या अनुषंगाने शिवसेनेमध्ये हालचाली सुरू आहेत।